सर नमो जी आदेश गुरु जी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ आपको आदेश गोरक्षनाथ बाबा को आदेश अलग निरंजन आदेश। हिंदू धर्मानुसार आपल्याला माता महालक्ष्मीचे अष्टरूपाचे वर्णन किंवा ज्याला आपण म्हणू की 8 रूपांचे वर्णन हे आपल्याला सापडते। मग या 8 रूपांपासून मिळणारा लाभ किंवा या अष्टलक्ष्मीच्या पूजनाने साधकाला प्राप्त होणारा लाभ म्हणा किंवा त्याचा फायदा म्हणा हा सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचा निश्चितपणे मानला गेलेला आहे। आजच्या या विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत की माता महालक्ष्मीच्या म्हणजे महालक्ष्मीच्या रूपाचं म्हणा किंवा महालक्ष्मीच्या केल्या जाणारे सेवेचं फल म्हणा हे साधकाला कशा रूपाने किंवा साधकाला या दैनंदिन जीवनामध्ये किंवा संसारामध्ये हे कोणकोणत्या रूपाने आपल्याला प्राप्त होऊ शकते किंवा साधकाला जीवन जगत असताना किंवा या संसाररूपी जीवनाचा गाडा चालत असताना महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त असणं हे का महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपण आजच्या भागामध्ये थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वात अगोदर हे समजून घ्या की माता महालक्ष्मी ही महाशक्ती आहे। ज्या महाशक्तीला कोणी चामुंडेचे एक रूप म्हणते, कोणी माता दुर्गा यांचे एक रूप म्हणते, पण खऱ्या अर्थी जर विचार केला तर माता पार्वती यांचंच 3 महाशक्ती किंवा माता पार्वतीचे जे मुख्य 3 अंग पडतात त्याच्यामध्ये महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या 3 मुख्य स्तोत्र म्हणा किंवा ज्याला 3 मुख्य शक्तींचा प्रवाह हा माता पार्वतीपासूनच उत्पन्न आहे। त्याच्यातीलच एक प्रवाह हा माता महालक्ष्मी सुद्धा आहे। जशी माता महासरस्वती ही बुद्धी, कुशाग्रता किंवा शांती, विवेकता याचं प्रतीक मानली गेलेली आहे, तर महाकाली ही शक्ती किंवा महाविद्या किंवा शत्रूचा संहार करणारी याचं प्रतीक मानले गेलेली आहे। तर महालक्ष्मी ही धन, वैभव, सुंदरता आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानले गेलेले आहे। या तिन्ही सुद्धा शक्ती आपापल्या स्थानकावरती या सर्वोच्च आहेत। मग संसारिक मनुष्य असेल, गृहस्थी जीवन जगणारा मनुष्य असेल किंवा संसार करणारा व्यक्तिरेख असेल, याला या संसार रूपी आयुष्यात नक्की काय हवं आहे याचे सर्वात बेस्ट उत्तर काय असेल तर मी म्हणेल तर शांतता आणि समाधान। ज्या व्यक्तीचं मन शांत असेल आणि चित्ती त्याचे समाधान असेल तर असा व्यक्ती हा ईश्वर प्राप्तीच्या पहिल्या पायरीला पुढे सरकून पुढे आलेला आहे हे निश्चितपणे ओळखलं पाहिजे। मग एका व्यक्तीला त्याचं मन शांत ठेवणारी, त्याच्या अंगी शक्ती देणारी आणि संसारामध्ये लागणारे सर्व सुख समाधान देणारी या 3 शक्ती कोणत्या असतील तर या 3 शक्ती सुद्धा या 3 महादेवीच आहेत। याच 3 महादेवी ज्यांना आपण महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली असे म्हणतो, याच 3 देवी या सत्व, रज आणि तम या प्रकृतीने युक्त सुद्धा याच 3 देवी आहेत। ज्यामध्ये महासरस्वती ही सत्व गुणयुक्त, महालक्ष्मी ही रजोयुक्त आणि महाकाली ही तमो गुणयुक्त अशा पद्धतीचे संज्ञा सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळतात। मुळामध्ये आजचा विषय हा खऱ्या अर्थी महालक्ष्मी हिच्या संदर्भात असल्यामुळे आपण रजो किंवा रजोयुक्त किंवा रजोगुण याला आधी समजून घेण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न करूयात। रजोगुण किंवा रजो या शब्दाचा मुळामध्ये अर्थ आहे की कामना, ऐश्वर्य, वैभवता, संपन्नता, सुख, आर्थिक सुबत्ता, हवी असलेली सर्व इच्छांची आकांक्षा, इच्छापूर्ती। मग याच्यामध्ये धन असेल, पैसा असेल, व्यवहार असेल किंवा आर्थिक भरभराट असेल, या सर्वांचीच खऱ्या अर्थी मनुष्याला कामना असते किंवा आकांक्षा असते। यालाच आपण रजोगुण किंवा रज असं सुद्धा म्हणतो। सांसारिक व्यक्ती हा जीवन जगत असताना सत्वयुक्त नसून हा वृत्तीने रजोयुक्त मात्र निश्चितपणे आहे। याच्या थोडक्यामध्ये जर आपल्याला उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला जन्मापासूनच आपल्याला जे आशीर्वाद सुद्धा मिळत आलेले आहेत ते रजोगुणयुक्तच आशीर्वाद आजपर्यंत आपल्याला भेटलेले आहेत। मग याच्यामध्ये आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद असतील किंवा थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला लहानपणापासून मिळत आलेले असतील, ते आशीर्वाद काय होते? खूप मोठा हो, धनवान हो, कीर्तिवान हो किंवा डॉक्टर हो, इंजिनियर हो, खूप मोठा बॅरिस्टर हो, अशा पद्धतीचेच आशीर्वाद आपल्याला आजपर्यंत मिळत आले ना। आपण कधी आजपर्यंत ऐकलेलं आहे का किंवा या कलियुगामध्ये कोणत्या आईने म्हणा किंवा कोणत्या आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी असा लहानपणीच आशीर्वाद कोणाला दिलेला ऐकलेला आहे का? ब्रह्मचारी हो की खूप मोठा संत हो, खूप मोठा संन्यासी हो? कदाचित त्याचं उत्तर सर्वांना नाहीच असणार आहे। निश्चितपणे समजून घ्या की कीर्तिवान हो, यशवंत हो, मोठा हो, सुखा समाधानाने नांदा, मुळामध्ये हे आशीर्वाद सुद्धा माता लक्ष्मीचेच रजयुक्त आशीर्वाद आहेत। मग आता याच्या पाठीमागे आपल्याला विचार पडेल की संसारामध्ये येऊन आपल्याला धन कमवणे, वैभव कमवणे किंवा लक्ष्मी प्राप्तीची आशा ठेवणे याच्यामध्ये गैर काय आहे? निश्चितपणे याच्यामध्ये गैर काहीही नाही। याच्याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ साध्य करणारे काही व्यक्तिरेखा असे सुद्धा असतात ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, धन आहे, संपत्ती आहे, जे विपुल प्रमाणामध्ये आहे, तरी सुद्धा ते सर्व असूनही विरक्त आहेत। त्यांच्यामध्ये कोणतीच अशी आशा नाहीये किंवा मोठी लालसा नाहीये किंवा जास्त पैसे अजूनही कमवत बसावेत अशी कोणती त्यांच्या मागे कामना उरलेलीच नाही, असे सुद्धा ग्रस्त व्यक्तिरेखा आपल्याला सापडतात। म्हणजे त्यांच्याकडे असलेला पैसा असेल, संपत्ती असेल, पावर असेल याचा त्यांना मोह नसतो। मग असे व्यक्तिरेखा खऱ्या अर्थी रजोयुक्त किंवा रजोगुणी असून सुद्धा सत्वगुणीच आहेत हे आपल्याला ओळखता आले पाहिजे। आणि असे व्यक्तिरेखा किंवा असे ग्रहस्थ सुद्धा एका उत्तम साधकाप्रमाणे हे कोणतीही साधना असेल, अनुष्ठान असेल, पूजा अर्चा असेल, हे देवता प्राप्तीसाठी केले जाणारे कोणतेही कर्म असेल त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल होतात आणि देवतेला निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या पायरीवरती एक दिवस ते हासिल सुद्धा करतात। आजपर्यंत आपण हेच ऐकत आलो की संसारामध्ये राहून परमार्थ साध्य करा। मग याच्यातनं आम्ही बोध काय घेतो? परमार्थ जर संसारामध्ये राहून साध्य करायचा असेल तर परमार्थ साध्य करताना आपला संसार हा सुद्धा चांगला होणं किंवा संसाररूपी जीवन चांगलं असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। कारण जर संसार आपला चांगला चालला तरच आपली बुद्धी ही परमार्थाकडे खऱ्या अर्थी लागेल।
कारण परमार्थ साध्य करताना तेही ह्या जीवनामध्ये किंवा संसारामध्ये राहून तर त्या व्यक्तीच्या अंगी चांगली बुद्धी असणे, त्या व्यक्तीच्या अंगी ताकद असणे आणि त्या व्यक्तीला संसारासाठी लागणारे जे काही सुख असेल, वैभव असेल, ऐश्वर्य असेल त्याची प्राप्ती सुद्धा त्याच्या स्वतःसाठी, त्याच्या घरातील सर्वांसाठी करून देणे हे त्याचं दायित्व सुद्धा बनते. भले ही धन असेल, वैभव असेल, पैसा असेल, परंतु त्याला माहिती आहे की जर संसारातनं आपल्याला जर या डोहातून पुढे जायचं असेल, परमार्थ साध्य करायचा असेल, तर आपल्याला या संसारी रूपी किंवा या संसाराच्या पाशातनं मुक्त होण्यासाठी आपल्याला या ज्या गोष्टी आहेत ज्या ऐहिक स्वरूपामधल्या आहेत, ज्याला आपण धन असेल, वैभव असेल, पैसा असेल, या सर्व गोष्टी म्हणतो, याची प्राप्ती आपल्यासाठी का नसेल, परंतु आपल्यापेक्षा जास्त महत्व ज्या लोकांना आहे, ज्यांच्याबरोबर आपण राहत आहोत एका घरामध्ये, त्या लोकांना प्राप्त करून देणं सुद्धा ही त्या व्यक्तिरेखेचं उत्तरदायित्व बनते. आणि संसार करणारा असाच व्यक्ती जो सत्व असेल, रज असेल, तम असेल, या तिन्ही गुणांनी युक्त संसार बंधनामध्ये राहून सुद्धा सत्वगुणाकडे परत आकर्षित होतो, असाच व्यक्ती खऱ्या अर्थी परमार्थ साध्य करतो. संसारात राहून सुद्धा असा परमार्थ साध्य करणारा व्यक्ती हा निरंतर शुद्ध समजला गेला पाहिजे. स्वतःपाशी सर्व असून सुद्धा त्याची भूमिका, त्याची वृत्ती ही विरक्त पद्धतीची असेल, ज्याची आत्मशुद्धी ही झालेली असेल, मन ज्याचे शांत असेल, असा व्यक्ती जीवनाच्या एका ना एका वळणावरती निश्चितपणे त्याचं इष्ट आराध्य देवतेची ही प्राप्ती केल्याशिवाय राहत नाही. मग अशा संसाररूपी डोहातनं बाहेर पडताना, परमार्थ साध्य करताना आपल्या डोक्यामध्ये परत एकदा विचार येत आहे की आम्हाला मग बुद्धी सुद्धा हवी, अंगामध्ये ताकद सुद्धा हवी आणि संसार चालवण्यासाठी जे धन आहे, पैसा आहे ते सुद्धा हवं. मग आम्हाला तिन्ही सुद्धा हे जर एकत्र हवं असेल तर मग आम्हाला या तिन्ही वेगवेगळ्या देवींची साधना करावी लागेल का? मी म्हणेल या तिन्ही देवींची एकसाथ कृपा प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला दिवस रात्री या तिन्ही देवतांची वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्र असेल, अनुष्ठान असेल, मंत्र जप असेल, साधना असेल, करत बसण्याची खऱ्या अर्थी गरज सुद्धा नाहीये. या तीन महाशक्तीला प्रसन्न करायला जर आपण गेलो तर संपूर्ण आयुष्य जरी आपण मोजले तरी सुद्धा ते कमीच पडणार आहे. मग या तीन महाशक्तींचा आशीर्वाद एकत्र रूपाने मिळवण्याचं निश्चित असं कोणतं प्रमाण शास्त्रामध्ये आहे किंवा निश्चित असं कोणतं प्रमाण आहे ज्याद्वारे आम्ही या तिन्ही महाशक्तींची शक्ती म्हणा किंवा तिन्ही महाशक्तींचा आशीर्वाद म्हणा हे आम्ही या संसारामध्ये, या जीवनामध्ये मिळवू शकतो, तर ते निश्चित प्रमाण आहे गणपतीची साधना. हेच गणपती बाप्पा, महासरस्वती असेल, महालक्ष्मी असेल आणि महाकाली असेल, या तिन्ही महाशक्तींचा एकत्र रूपी आशीर्वाद एका साधकाला देऊ शकतात एवढी ताकद गणपती बाप्पा ठेवतात. मुळात मित्र म्हणेल आजच्या भागामध्ये जे ज्ञान तुम्हाला मिळत आहे, जे ज्ञान तुम्ही ऐकत आहात, पाहत आहात, निश्चितपणे म्हणा हे ज्ञान श्रवण करण्यासाठी, मनन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी सुद्धा हे प्रारब्ध चांगले असावे लागतात. माझ्या वाणीतून उत्पन्न होणाऱ्या शब्दांद्वारे तुमच्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये थोडासा जरी फरक पडत असेल, थोडासा जरी फरक पडलेला असेल, तर हे तुमचेच पुण्यकर्म आहे जे तुम्हाला साथ देत आहे. मी तर मात्र निमित्त आहे, नाथांचा एक दास आहे. ज्या अर्थी मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे त्याचा फायदा तुम्हाला होत आहे, त्या अर्थी तुमच्या अंगामध्ये किंवा तुमच्या पूजेमध्ये म्हणा अशा काही गोष्टी आता घडायला सुरुवात झालेल्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये घडत सुद्धा जातील, ज्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला, तुमच्या परिवाराला फायदाच होणार आहे. त्यामुळे निश्चितपणे हीच योग्य वेळ आहे आपल्याला बदलण्याची. त्यामुळे आजपर्यंत इतर भागातून म्हणेल किंवा आजच्या सुद्धा भागामध्ये आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की जे तुमचे इष्ट असतील, आराध्य असतील, त्यांच्या प्रती तुम्ही प्रामाणिक राहा. जे संत असतील, साधू असतील, सज्जन असतील, यांच्या प्रती तुम्ही तुमची भावना, तुमचा आदर, तुमची दृढता ही निश्चितपणे कायम ठेवा. याही पुढे जाऊन मी यापूर्वीच्या एका भागामध्ये म्हटलेलं आहे आणि आजही म्हणेल की परमार्थ साध्य करण्यासाठी, एखादी देवता, देवी किंवा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे एखाद्या व्यक्तीने साधू होणे किंवा एखाद्या व्यक्तीने संन्यासच धारण करणे अशी कोणतीही प्रथा किंवा असं कोणतेही बंधन खऱ्या अर्थी भक्ती मार्गामध्ये नाहीच आहे. कितीतरी गृहस्थी म्हणा किंवा जे संसार रूपी जीवनामध्ये सर्व गोष्टी करत असताना योग्य पद्धतीने मार्गदर्शनाखाली उत्तम पद्धतीची साधना ते आजपर्यंत करत आलेले आहेत आणि करत सुद्धा राहतील. मित्र असं म्हणेल की ज्या साधना एका वैरागी, एका संन्यासाला जमत नाहीत, त्या साधना सुद्धा एक चांगला ग्रस्ती करू शकतो. एवढी ताकद आपल्या ग्रस्त आश्रमामध्ये सुद्धा आहे. फक्त ती समजण्यासाठी, योग्य दिशेने तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी खऱ्या अर्थी एका योग्य गुरुची सांगड म्हणा किंवा तो योग्य गुरु हा तुमच्या आयुष्यामध्ये असणं महत्वाचं आहे. आजही मला अनेक फोन प्राप्त होतात की ज्यामध्ये गुरु दीक्षा कधी आहे याची विचारणा केली जाते, परंतु मी या चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी पण सांगितलेलं आहे आणि आजही सांगत आहे की गुरु आणि शिष्य याची दीक्षा देणे किंवा गुरु शिष्य नातं हे प्रस्थापित करणे हे जन्मजन्मांतरीचे नाते आहेत. ही गोष्ट मुळामध्ये आधी समजून घ्या. निश्चितपणे नाथ कृपेने वयाच्या कोणत्या ना कोणत्या वळणावरती तुम्हाला तुमच्या योग्य गुरुची ही गाठ म्हणा किंवा गुरुतत्व हे तुम्हाला लाभेल. परंतु चॅनलच्या माध्यमातून जो आजपर्यंत आपण प्रयत्न केलेला आहे की उपासना असेल, मार्गदर्शन असेल किंवा साधना असेल, याच्यातनं तुम्हाला मार्गदर्शन तर भेटत आहे. इव्हन असं मार्गदर्शन मी देण्याचा यापूर्वी सुद्धा प्रयत्न केला आहे आणि तो अविरतपणे पुढे चालूही राहणार आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून दीक्षा असेल, साधना असेल तुम्ही शिकत आहात. तशी व्यवस्था सुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून किंवा जे आता सॉफ्टवेअर आहे त्याच्या माध्यमातून आपण ठेवलेली आहेच आहे. आणि खास करून घरामध्ये धन, वैभव, पैसा, ऐश्वर याची प्राप्ती होण्यासाठी, थोडक्यामध्ये महालक्ष्मीचा घरामध्ये वास राहण्यासाठी, महालक्ष्मीची कृपा ही तुमच्या घरादारावरती होण्यासाठी, पती पत्नीचं नातं चांगलं होण्यासाठी, की घरातील मुलाबाळांची बुद्धी चांगली राहण्यासाठी, शिक्षणामध्ये सक्सेस होण्यासाठी, कोणतेही आर्थिक व्यवहार असतील त्याच्यामध्ये अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी, ह्या सर्वांसाठी निश्चितपणे फलदायी ही गणपती किंवा गणेश उपासना आहे. आणि अशी गणेश उपासना म्हणजे गणपतीची उपासना ही एका साधकाला खूप कमी परिश्रमाने साध्य होते. आणि ही उपासना ज्या
ज्यावेळेस साध्य होते, ज्यावेळेस गणपती बाप्पा त्या व्यक्तिरेखेवरती त्या साधकावरती आशीर्वाद देतात, तर त्याला हवे असलेले, ज्याला आपण म्हणूया ना संसारामध्ये राहताना या 3 महादेवींचा जो आशीर्वाद आहे हा तर निश्चितपणे त्या व्यक्तिरेखेला भेटणारच आहे. बरं, गणपतीचे साधना शास्त्रामध्ये अनेक पद्धतीचे सांगितलेले आहेत. अनेक पद्धतीचे गणपती देवतेचे मंत्र येत आहेत, स्तोत्र येत आहेत, कवच येत आहेत, पाठ सुद्धा येतात. ज्या साधना यापूर्वीचा जर एपिसोड तुम्ही पाहिला नसेल तर तोही पाहण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये जे आपण साधना घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सत्यविनायकाची व्रतकथा सांगितलेली आहे, ती सर्वस्वी हे सर्वजणच करू शकतात. घराघरामध्ये ती झाली सुद्धा पाहिजे. आणि या व्यतिरिक्त गणेश हृदयाची जी उपासना म्हणा किंवा साधना म्हणा, याची दीक्षा मी तुम्हाला 1 मेला होणाऱ्या गणेश हृदय या दीक्षेमध्ये देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे या गणेश हृदयापासून तुम्हाला लाभच होणार आहे. हा लाभ कोणत्या स्वरूपामध्ये होईल आणि तो कसा होईल आणि किती होईल याची तर पूर्णपणे कृपादृष्टी ही गणपतीची असते त्या साधकावरती, डिपेंड ऑन तुमच्या साधनेवरती. ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत गणेश हृदय त्या आरती पूर्ण केली, ज्या आरती गणपतीची कृपा त्यांच्यावरती प्राप्त झाली, कोणत्या ना कोणतं मोठं काम आकस्मिकपणे होण्याचे योग त्यांच्या घडून आलेले आहेत. आर्थिक तंगी होते किंवा अशा वेळी लक्ष्मी तिने पाठ फिरवलेली होती, तर अशा लोकांच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर होण्यासाठी या साधनेने निश्चितपणे मदत झालेली आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, गणपती देवता ज्याला आपण म्हणू वेल्थ असेल, प्रॉस्परिटी असेल, हे सर्वस्वी देणारी गणेशाची ही साधना ही निश्चितपणे प्रभावी आहे. या 1 मेला होणाऱ्या गणेश हृदयाच्या दीक्षेमध्ये आम्ही तुम्हाला हे शिकवणार आहोत की गणेश हृदय सिद्ध करताना कोणत्या पद्धतीने खरी आरती सिद्ध केली पाहिजे. गणेश हृदय शुद्ध स्वरूपाचे तुम्हाला PDF द्वारे सुद्धा भेटणार आहे. शिवाय तुम्ही तुमच्या घरातले प्रत्येक जण गणेश हृदयाची दीक्षा घेतल्यानंतर त्या गणेश हृदयाला समजून तुम्ही त्या अर्थाने ते करू शकता, ज्याचा अर्थ आपण म्हणूया लहानापासून मोठ्यांना सर्वांनाच होणारा लाभ उच्चतम श्रेणीचा तुम्हाला भेटणार ही गणेश हृदयाची दीक्षा असेल. त्यामुळे निश्चितपणे ज्यांना पैसा, प्रसिद्धी, धन, वैभव, ऐश्वर्य याची प्राप्ती करायची असेल, त्यांचे लक्ष्मी बंधन कुणाचे झाले असेल किंवा इतर लक्ष्मी मार्गामध्ये किंवा ज्याला आपण म्हणू पैशाच्या मार्गामध्ये अडचणी तुम्हाला आतापर्यंत सतावले असतील किंवा कोणतं एखादं मोठं काम असेल ते रखडलेलं असेल, तर अशा लोकांवरती खऱ्या अर्थी गणेशाची ही विशेष कृपा दृष्टी होणे खरंच महत्त्वाचं आहे. आणि हीच कृपा दृष्टी होण्यासाठी आपण जी गणेश हृदयाची दीक्षा घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. अशा याच्या भागामध्ये दिलेले जे ज्ञान आहे हे तुम्हाला आवडलेलं असेल आणि तुमच्या ज्ञानामध्ये निश्चितपणे थोडी कोणी ही भर पडलेली असेल. जसा हा चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचला तसा इतरांपर्यंत सुद्धा पोहोचू द्या. त्यासाठी तुम्ही चॅनलवरती जर प्रथम आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सत नमो जय आदेश, गुरुजी को आदेश, शालक निरंजन आदेश.